माझी चप्पल हरवलेली पण परत भेटली नशिबाने. खूप चांगल्यापैकी दर्शन झालं आहे. आता आम्ही बघतोय मुंबईच्या राजाला. मुंबईच्या गर्दी आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे जास्त. हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही आलो आहे लालबागला. लालबागच्या इथे तर सर्व आता खूप गणपती आहेत. लालबाग मुंबईचा राजा आहे, लालबागचा राजा. आता तेजुगाईच्या लाईनीमध्ये आम्ही उभे आहेत. आता बघूया पुढे जाऊन. आमचं आता तेजुगाईचा दर्शन खूप चांगल्यापैकी झालं आहे, ते पण 10 मिनिटामध्ये. खूप कमी गर्दी होती. आता आम्ही चाललोय चिंतामणीला, चिंतामणीच्या दर्शनासाठी, आणि ते पण VIP पास आहे आमच्याकडे. कसं वाटतंय? चाललो आता बघू गर्दी भेटते की नाही. बघूया आता किती टायमात आमचं हे दर्शन पण होते. चला भेटूया. फायनली झालं दर्शन. चिंतामणीचं दर्शन पण खूप चांगल्यापैकी झालं अर्ध्या तासामध्ये. आणि माझी चप्पल हरवलेली पण परत भेटली नशिबाने. खूप चांगल्यापैकी दर्शन झालं आहे. आता आम्ही काला चौकीचा महागणपती बघायला चाललोय. आता बघूया इथे किती गर्दी आहे आणि किती वेळ लागतोय आम्हाला. काय म्हणते, मजा येते का? पाय दुखतात. आणि पहिली बात तर लहान मुलाने ना जीवात या गर्दीमध्ये आणू नये. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. त्रास होतो लहान मुलांना. लय बोलते. चला बघूया आता ते किती टाइम लागतोय आम्हाला. काला चौकीचा महागणपतीकडे आम्ही पोहोचलोय. बघा किती लाईन आहे. काय म्हणते श्रद्धा, कसं वाटतं काला चौकीला? गर्दी नाही आहे, थोडीशी कमी आहे. कशी गर्दी असणार? पास काढले. मस्त आम्ही निघालो गणपती बघून. छान आहे गणपती. चांगल्यापैकी दर्शन झालं 10 ते 15 मिनिटात. एवढ्या लहानशा गल्लीमधून एवढी भव्य मूर्ती काढणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. आणि आगमन मी फक्त व्हिडिओजमध्ये बघितलेलं, पण आज प्रत्यक्षात ते बघितलं की एवढ्या लहान लहान गल्ल्या आहेत त्या, आणि एवढं सुंदर बनवलं त्यांनी. व्हेरी नाईस, खूपच सुंदर. आता जाऊया मुंबईच्या राजाकडे. तिकडे जाऊन आता बघूया किती मिनिटं लागतात आम्हाला. बाय. चला बाय. आणि ना मी मोदक पण बनवलेले आहेत आणि ऑर्डर्स पण घेते. सो प्लीज कोणाला हवे असतील तर सांगा. मी बऱ्याच कॉन्टॅक्ट करा आम्हाला. ॲक्च्युली इतकी घाई होती मोदक बनवताना ना, की म्हणजे होतच नाही ते व्हिडिओज किंवा फोटो काढायला. सो म्हणून मी इथे थोडंसं माझं ॲडव्हर्टाइजमेंट करते. एक ट्राय पण करा तुम्ही, कसं वाटतं ते बघा. नंतर मग त्याच्यानंतर मग मोठी ऑर्डर द्या आम्हाला. खूप चांगल्यापैकी मस्त सजावट आहे. खूप मस्त वाटतं एकदम. पण गर्दी एवढी आहे की लाईनीत पण उभा राहायला विचार करावा लागतो. आता जर आत्ता लाईनीत उभा राहिलं तर माहिती नाही किती वाजता आमचं दर्शन होईल. आम्ही बघतोय ओळखीच्या थ्रूने जर भेटत असेल तर खूप चांगलं होईल आम्हाला VIP पास असणे. बघूया आता 2-3 गणपती जर आमचे चांगल्यापैकी खूप दर्शन झालेत. आता बघूया पुढे. मुंबईचा राजा श्रद्धा काय म्हणते? VIP एंट्री परत? नो VIP एंट्री, VIP पास. मस्त डेकोरेशन केलं आहे, खूप लाईट्स वगैरेनी. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं मस्त डेकोरेशन केलं आहे इथे. अत्यंत सुंदर प्रकारे केलेलं आहे. शिवजी पण आहेत आपल्या इथे. पण आहेत मस्त. खूप चांगलं डेकोरेशन केलं आहे आतमध्ये महाकालेश्वर मंदिरचं. मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. मुंबईच्या राजाचं दर्शन पण खूप चांगल्यापैकी झालं आहे. आणि आमदार प्रसाद लाड यांचे मनपूर्वक स्वागत. गणपती करून आम्ही चाललोय आता घरी. घरच्या गणपतीला मस्त दर्शन झालेलं आहे. खूप चांगल्यापैकी दर्शन कमी झालं. टाईममध्ये बरेच गणपती आम्ही बघितले आणि छान गणपतीचं दर्शन झालेलं आहे. खुश आहे मी आज, खुश.
शेवटी आली. पण मजा आलेली आहे. राजाजवळ दर्शन घेतलं असतं पण प्रचंड खूप गर्दी. लाईन आहे. काही सांगू नाही शकत की आता बसलो तो कधी पोचू. त्याच्यामुळे बघूया पुढच्या वर्षी नक्की. बाय गाईस, असंच आमच्या ब्लॉगला लाईक लाईक करा, आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. शेअर करण्यासारखं काही नाही तरी पण. आणि मोदकची ऑर्डर द्या कारण की मी खूप म्हणजे टायमानंतर स्टार्ट केला आहे. आणि लवकरात लवकर मोदकची ऑर्डर पण करा आम्हाला. असं करू नका.